आहे तुमच्या फेवरेट स्पीकर सुरभी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाची माहिती करून घेणार आहोत, जो विषय आहे भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश। तर सध्या म्हणजे 2025 मध्ये भारतामध्ये 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि 339 जिल्हे आहेत, ज्यामध्ये सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान। त्याचे क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर। तर सर्वात छोटे राज्य आहे गोवा, ज्याचे क्षेत्रफळ 3,702 चौरस किलोमीटर आहे। क्षेत्रफळामध्ये राजस्थान नंतर दुसरा क्रमांक येतो, तो म्हणजे मध्य प्रदेशचा, ज्याचे क्षेत्रफळ 3,08,245 चौरस किलोमीटर। तर तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे महाराष्ट्राचा, ज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे। जे 8 केंद्रशासित प्रदेश होते त्यामध्ये सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीर, ज्याचे क्षेत्रफळ 1,25,535 चौरस किलोमीटर आणि सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश म्हणजेच लक्षद्वीप बेट, ज्याचे क्षेत्रफळ आहे 32.62 चौरस किलोमीटर। भारताच्या राज्यघटनेमधील भाग 1 मधील कलम 1 ते 4 हे संघराज्य आणि त्याच्या राज्यक्षेत्राशी संबंधित आहेत। म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला असं म्हणता येईल की भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 हे भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश याच्याशी संबंधित आहेत। आज जी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपल्याला दिसतात ती भारताच्या स्वातंत्र्यानंतर अशीच होती का? तर नाही। भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारत हा 2 राजकीय घटकांमध्ये विभागला गेला होता। पहिला घटक म्हणजे ब्रिटिश सरकारच्या प्रत्यक्ष अंमलाखाली असलेला ब्रिटिश प्रांत आणि दुसरा घटक म्हणजे भारतीय राज्यांच्या अंमलाखाली पण ब्रिटिश राजवटीच्या नियंत्रणांतर्गत असलेली संस्थाने। भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार स्वातंत्र्यानंतर हे सर्व घटक भारतामध्ये विलीन करण्यात आले, परंतु एवढ्या मोठ्या प्रदेशाचा कारभार केंद्राकडून चालवणं अशक्य होतं, त्यामुळे नंतर यांचे गटांमध्ये विभाजन करण्यात आले। या विभाजनांमध्ये काही संस्थानांचं मिळून एक राज्य तर काही मोठ्या संस्थानांची स्वतंत्र राज्य बनवण्यात आली। अशा रीतीने 1950च्या मूळ राज्यघटनेमध्ये भारतातील 29 राज्यांचे 4 गटांमध्ये विभाजन करण्यात आले। भाग अ मध्ये पूर्वीच्या ब्रिटिश प्रांताशी 216 संस्थाने जोडून 9 राज्य निर्माण करण्यात आले, ज्यांना गव्हर्नन्सची राज्य असं संबोधण्यात आलं। या राज्यांमध्ये आसाम, बिहार, बॉम्बे, मध्य प्रदेश, मद्रास, ओडिसा, पंजाब, संयुक्त प्रांत आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश होतो। भाग ब मध्ये पूर्वीच्या 275 संस्थानांचे एकत्रीकरण करून निर्माण करण्यात आलेल्या 9 राज्यांचा समावेश होतो, ज्यांना राज्यप्रमुखांची राज्य असं संबोधण्यात येतं। या राज्यांमध्ये हैदराबाद, जम्मू काश्मीर, मध्य भारत, म्हैसूर, पटियाला आणि पूर्व पंजाब, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोचीन, विंध्य प्रदेश यांचा समावेश होतो। भाग क मध्ये पूर्वीच्या 61 संस्थानांचे एकत्रीकरण करून 10 राज्य बनवण्यात आली, ज्यांना कमिशनर्सची राज्य असं संबोधण्यात आलं। या राज्यांमध्ये अजमेर, भोपाळ, बिलासपूर, कूच बिहार, कुर्ग, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कच्छ, मणिपूर, त्रिपुरा यांचा समावेश होतो। भाग ड मध्ये अंदमान व निकोबार बेटे या एकाच राज्याचा समावेश होतो। परंतु काही दिवसांमध्येच राज्यांचे 4 गटांमध्ये विभाजन करण्यामागचे दोष हे समोर येऊ लागले। जरी या राज्यांमध्ये समान कायदा व्यवस्था आणि न्यायिक प्रशासन हे एकसारखे असले तरी त्यांच्या सीमा या आर्थिकदृष्ट्या, प्रशासकीयदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतार्किक म्हणजेच इलॉजिकल होत्या आणि हे विभाजन कायमस्वरूपी राहू शकत नाही, त्यामुळे त्यांमध्ये तर्कशुद्ध बदल करणे हे गरजेचे होते। त्याचवेळी राज्यांची भाषावर पुनर्रचना करावी अशी मागणी विविध भागांमधून जोर धरू लागली। विशेषतः दक्षिण भारतातून या मागणीला जास्त जोर होता। त्यावेळेस प्रथमतः दार आयोग आणि JVP समिती नेमण्यात आली, ज्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशचा हा होता पार्ट 1। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये।